लकी नंबर, लकी वस्तू, लकी व्यक्ती किंवा लकी ठिकाण अशी समजूत आपल्यापैकी अनेकांची असते। ती लकी गोष्ट मिळावी यासाठी अनेक जण प्रयत्नही करत असतात। मात्र या सर्व गोष्टींमध्ये राजकारणी नेते देखील मागे नाहीत बरं का। रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघांचा खासदार होण्यासाठी काही नेत्यांना चक्क हॉटेलमधले रूम लकी वाटतात आणि त्या रूम्स बुक करण्यासाठी नेत्यांनी धावपळ केल्याचीही चर्चा रंगली आहे। अर्थात काहींना मनाप्रमाणे रूम्स मिळाले तर काहींना दुसऱ्याच रूम बुक कराव्या लागल्याची चर्चा रंगली आहे। चला तर मग पाहूयात नेत्यांसाठी निवडणुकीवेळी लकी ठरणाऱ्या रूम्स बाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। उमेदवारी अर्ज भरायचा आहे, काढा मुहूर्त। प्रचाराला बाहेर पडायचंय, काढा मुहूर्त। प्रचार सभा ठेवायची आहे, काढा मुहूर्त। हे असले प्रकार आपण अनेकदा ऐकले आणि पाहिले असतील। कुणी नेता तर बुवा बाबांच्या दर्शनालाही धावल्याचं आपण ऐकलंय। गंडेदोरे काय, पूजा अर्चा काय, पण नेते मंडळींना एखादं हॉटेल लकी ठरू शकतं हे ऐकून तुम्ही कदाचित बुचकळ्यात पडाल, किंवा त्याही पेक्षा एखाद्या हॉटेलमधली एखादी रूम लकी आहे हे ऐकून तुमची बोटं तोंडात जातील। पण रत्नागिरीत अशाच प्रकारची चर्चा चौकात आणि पारापारावर झडू लागली आहे। रत्नागिरीत काही हॉटेल्स आणि त्यातल्या ठराविक रूम लकी असल्याची धारणा नेते मंडळींची झाली आहे। म्हणूनच निवडणुकीचं बिगुल वाजलं रे वाजलं की रत्नागिरीतली नेते मंडळी ज्या वेगाने देवळाकडे जातात आणि तिकिटासाठी ज्या घाईने देव पाण्यात ठेवतात, अगदी तशीच धावपळ हॉटेलमधली रूम बुक करण्यासाठी होतीये अशी कुजबूज सध्या रंगली आहे। काहींच्या त्या रूम बद्दलच्या भावना आहेत की काय त्यांच्या योगायोग असेल किंवा नसेल, पण त्यांना त्या भावना त्या सूटशी गुंतलेल्या आहेत की ह्या रूममध्ये आपलं वास्तव्य जर निवडणूक काळात असेल तर आपल्याला यश मिळतं। आणि त्याच भावनेतून ह्या राजकीय नेते मंडळींनी गेल्या अनेक वर्षाचा निवडणुकीतला त्यांचा एकंदरीत पवित्रा बघितला तर काही ठराविक हॉटेलमधले काही ठराविक रूम हे राजकीय नेते मंडळी आरक्षित करतात आणि निवडणुकीच्या मतदानाची नंतर मतमोजणी होईपर्यंत त्यांचं वास्तव्य त्याच रूममध्ये बऱ्याच वेळा आढळतं। कार्यकर्त्या बैठक असेल, काही नियोजन असेल किंवा त्यांचा मुक्काम असेल, पण ते वेळोवेळी गेल्या काही निवडणुकांमध्ये मात्र दिसून आलेलं आहे। निवडणुकीची आचारसंहिता म्हणजे उमेदवारांसाठी ताटात आलेली नावडती भाजी। आवडत नाही पण खायला तर हवी अशी गत आचारसंहितेत। असंच काहीसं होतं शासकीय विश्रामगृहाच्या बाबतीत। आचारसंहितेमुळे उमेदवारांसाठी विश्रामगृहाचे दरवाजे बंद होतात, मग मोर्चा वळतो तो हॉटेल्सकडे आणि त्यासाठी शोधाशोध सुरू होते लकी हॉटेल्सची। रत्नागिरीत दबक्या आवाजात होत असलेल्या चर्चेनुसार रत्नागिरीच्या हॉटेल विवेकमध्ये असलेला 202 नंबरचा सूट उदय सामंत बुक करतात। यावेळी मात्र ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊतांकडनं तो नोव्हेंबर पासूनच बुक आहे, त्यामुळे सामंत यांनी 302 नंबरचा सूट बुक केलाय। निलेश राणे हॉटेल कार्निवलच्या 103 या रूम मध्ये राहतात। यावेळी त्या रूम मध्ये नारायण राणे उतरू शकतात। रवींद्र चव्हाणांनी हॉटेल मथुरामधील 203 नंबरचा सूट बुक केल्याची माहिती आहे। असं काय नाही, पहिली ज्यावेळी निलेश राणेंनी खासदारकीची निवडणूक लढवली त्यावेळी 302 होतं माझ्याकडे, त्याच्यामुळे 302 लकी नाही आणि 202 लकी आहे याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही। त्यांनी रूम बुक केली, त्यांना मिळाली, माझी रूम बुक केली, मला मिळाली। माझा विश्वास मतदारांवर आहे, जनतेवर आहे। त्याच्यामुळे रूमचे नंबर घेतले म्हणजे आपण निवडून आलो असं जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे। याच 302 रूममधनं निलेश राणे हे पहिल्या निवडणुकीला निवडून आलेले होते, हा देखील इतिहास आहे। त्याच्यामुळे 302, 202 मी देखील निवडून आलो आहे। माझ्या विधानसभेला 302च माझ्याकडे होती, त्याच्यामुळे 302, 202, 101 याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही। ही छोटी ॲडजस्टमेंट आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर कोणी असं म्हणू नये की 202ला मी कायम राहतो म्हणून मी निवडून येईल। जनता ज्याच्याबरोबर आहे तो निवडून येईल। रत्नागिरीतील विवेक हॉटेलचा 202 रूम जो आहे हा मागच्या 3 निवडणुकीमध्ये मी सातत्याने वापरतो आणि निवडणुकीच्या कालावधीमध्ये आणि मतमोजणीच्या दिवशीसुद्धा। आणि एक मनामध्ये तशी भावना आहे की ज्या रूममध्ये आपण वास्तव्य केलं, ज्या रूममध्ये आपण बसतो उठतो, तो रूम जर कायमस्वरूपी असलं तर आपल्याला तो शुभ ठरतो अशी एक भावना असते आपली। आणि त्या अनुषंगाने विवेक हॉटेलचा 202 हा माझा लकी नंबर, लकी रूम असं मी स्वतःला मानतो। गावागावातल्या पारांवर, शहरातल्या चौकांमध्ये या लकी हॉटेल्सची कुजबूज रंगली असली तरी नेत्यांनी मात्र काही बोलायचे आहे पण बोलणार नाही असा पवित्रा घेत तोंडावर बोट आणि हाताची घडी अशी भूमिका घेतली आहे। म्हणूनच आता या हॉटेल्स मधली कोणती रूम कुणाला लकी ठरते आणि कुणाला या लकी हॉटेल मधून थेट घरचा रस्ता दाखवते हे 4 जूनला कळणार आहे। अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।